नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलवर. मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लवकरच 10 तारखेपासून वर्षावासाचा हा पवित्र काळ सुरू होत आहे. उपोषण करण्याचा पवित्र समय सुरू होत आहे. तुम्ही, मी, आपण उपासक उपासिका खूप चांगल्या पद्धतीने कुशल कर्म करणार आहेत, कारण की बुद्धांचा असा पवित्र भिक्षू संघ खूप चांगल्या मोठ्या संख्येमध्ये आपल्या जवळच्या विहारांमध्ये वास्तव्याला 3-4 महिन्यांपर्यंत असेल. वर्षावास संपेल, नंतर त्यांची पवारणा होईल आणि कठीण चिवरदानापर्यंत आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जवळच्या विहारांमध्ये भिक्षू संघ अवेलेबल असेल. भोजन दान करू, चिवरदान करून इतर गोष्टीची दान करू, त्याचबरोबर त्यांच्याकडनं धम्मदेसना सुद्धा ऐकू. अशा प्रकारचा आपला समजा पुढच्या 3-4 महिन्याचा कार्यक्रम असेल. आणि हा पूर्ण 3-4 महिन्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे धम्मदेसना ऐकू. फक्त ऐकायचं नाहीये, तर धम्म समजायचा आहे. तो समजून मोटिवेशन घ्यायचं आहे, श्रद्धा उत्पन्न करायची आहे आणि शील समाधी पय्यमध्ये स्वतःला प्रतिष्ठित करायचं आहे. शिलामध्ये स्ट्रॉंग व्हायचं आहे, समाधीमध्ये आणि कालांतराने पय्यामध्ये, बरोबर. आणि मग हे सगळं मोटिवेशन कुठून होईल? पुस्तकांमधून, त्रिपिटकांमधून, बरोबर. सुत्त आहे, इतर काही धम्मपद अट्टकथा, जातक अट्टकथा आहे. हे सगळं ऐकायचं पण आहे आणि वाचायचं पण आहे, बरोबर. यासाठी आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात. आज आपण एक धम्मपद अट्टकथा घेणार आहोत. या धम्मपद अट्टकथेमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी असं सापडतात की आपण एक प्रश्न असा आपण आता इथे या ठिकाणी उत्पन्न करूया की आपण बौद्ध लोक समजा, धर्मांतरित बौद्ध, आता फक्त मूर्तीपूजा करतोय का? हा पहिला प्रश्न. आणि मग दुसरे लोक, इतर संप्रदायातले लोक थोडंसं नाव असं ठेवतात, अरे बुद्धांनी सांगितलं मूर्तीपूजा करू नका, माझी पूजा करू नका, पण आता हे लोक तर बुद्धांच्याच मूर्त्या बनवू लागलेत, बुद्धांचीच मूर्तीपूजा करू लागलेत, बरोबर. मग हे त्यांचं बोलणं कितपत बरोबर आहे त्याच्यावरती मला आपलं मत सांगा. आणि हा व्हिडिओ संपता संपता आपण हे पण ह्या प्रश्नांची उत्तरं पण देऊया की खरंच आपण धर्मांतरित बौद्ध लोक किंवा इतर सगळे बौद्ध लोक हे फक्त मूर्तीपूजेवरती आपण लक्ष देतोय का? फक्त बुद्धांच्या मूर्तीलाच आपण पुजतोय का सकाळ दुपार संध्याकाळ, बरोबर? असंच आहे का की खरोखर आपण धम्म समजलोय, धम्माच्या मार्गावर चालतोय? आपण एखाद्या मूर्तीला पुजतोय का त्या मूर्तीच्या व्यक्तीच्या गुणांना पुजतोय? हा पण प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि हा व्हिडिओच्या संपता संपता आपण याच्यावरती आपण डिस्कशन करूया, याचं उत्तर सुद्धा आपण घेऊया. मित्रांनो, ही कथा आहे सुमन मालाकार व तो खूप छान कथा आहे. आणि पच्चेक बुद्ध बनतो हा व्यक्ती पुढे भविष्यामध्ये कसा बनेल? एकच कुशल कर्म केलंय ते आपण या ठिकाणी बघूया. त्याचबरोबर 15 ऑगस्ट पासून पाली व्याकरणाचा नवीन कोर्स आपण मित्रांनो सुरू करत आहोत. ज्यांना अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने माझ्याकडनं पाली व्याकरण शिकायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकतात. वयाची, शिक्षणाची अट नाहीये. धम्म टिकावा, शुद्ध स्वरूपामध्ये टिकावा आणि थोडंसं एक सिरियसनेस यावं म्हणून मी एक फी ठेवलेली आहे. का? की आपण थोडं जोर लावून ऑनलाईन पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने पाली शिकू, व्याकरण शिकू आणि कालांतराने धम्म सुद्धा शिकू. यासाठी 15 ऑगस्ट पासून आपली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होत आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल, या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये आपल्याला एक लिंक दिसेल, तिथं तुम्ही ग्रुप जॉईन करून फॉर्म वगैरे भरू शकतात किंवा मला ह्या नंबरवरती आपण फोन सुद्धा करू शकतात. मित्रांनो, सुमन मालाकार वथो, सुमन मालाकार, सुमन माडी असतो, त्याची ही कथा आहे. आणि ही इतकं मोटिवेशन तुम्हाला मला मित्रांनो देणार आहे ना, बघा तुम्ही कसं. तथा तंच कम्मंग कतंग साधुते इमंग धम्मदेसरंग सत्था वेळुवने विहरंतो सुमनंग नाममालाकारंग आरंभ कथेसी. बरोबर की बाबा, ही जी धम्मकथा आहे ही बुद्धाने वेळुवनामध्ये राहत असताना सुमन जो माडी आहे त्याच्या उद्देशाने ही सांगितली. मग आता वेळुवन कुठे? कोणाला करेक्ट झालं की आता गोष्ट कुठली आहे, ठीक आहे. आणि मग आता वेळुवनाचा राजा कोण? बिंबिसार, म्हणजे वेळुवन आहे ते आहे आपल्या राजगिरीमध्ये, राजगृहामध्ये, बरोबर. तिथे राजा आहे बिंबिसार, बरोबर. आता ह्या बिंबिसार राजाला आहे ना, एक हा सुमन माडीने रोज सकाळी येऊन एक असं 8 नाण्या समजा की एक फुलांच्या वेण्या समजा राजाला रोज सकाळी तो देत असे. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये राजा त्याला 8 कहापण म्हणजे 8 नाणे किंवा असं काही ते त्यावेळेस नाणे होते ते देत असे, ठीक आहे. आता एक दिवस काय झालं, जेव्हा तो राजाला फुलं देण्यासाठी जात होता त्याच वेळे तस्मिंग अथ एक दिवस तस्मिंग पुफ्फानिंग गहेत वा नगरंग पविठ्ठमत्ते, आता तो नगरामध्ये एंट्री करेलच तेव्हा भगवा महाभिक्खू संघ परिवृतो, की खूप मोठा भिक्षू संघ आता बुद्धांच्या मागे आणि बनते. आता म्हणजे बुद्ध आता हे समजा नगराकडे समजा निघालेत अशा प्रकारे. बघ आणि कसे निघालेत मित्रांनो, बघा. 6 बर्ण रसियो, 6 बर्ण
म्हणजे 6 प्रकारचे वर्ण रश्मी अंगातनं किरणे बुद्धांच्या अंगातून निघतात, प्रकाशित होत आहेत. 6 प्रकारचे वर्ण, 6 प्रकारचे रंग समजा बुद्धांच्या शरीरातनं बाहेर निघतायत, चमकतायत. ठीक आहे. विसर्जित्वा महता बुद्धानुभावेन महतिया बुद्ध लीळाय नगरं पिंडाय पाविसी. असा प्रसंग आहे की बुद्ध आता खूप मोठ्या संघासोबत आता नगरामध्ये प्रवेश करतायत, पण बुद्धाच्या अंगात नाही ना 6 प्रकारचे रश्मी निघतात. हे बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धांनी ते स्वतःच्या अंगातून असा प्रकाश काढलेला आहे आणि बुद्धांच्या अंगातून असा प्रकाश निघत होता आणि वेळोवेळी बुद्धांनी असं चमत्कार केलेले आहेत. हो, चमत्कार शब्द येतो कसा. अजून एक शब्द तुम्हाला इथं असा सापडतो, बुद्ध लीळाय. इतर गोष्टींची लीला किंवा काही शब्द असतील त्याचा अर्थ मला माहिती नाही काय आहे, पण इथं बुद्ध लीळाय म्हणजे याला जर आपण मराठीत किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं तर ते बुद्ध लीला असं शब्द येईल. सांगायचा अर्थ असा की बुद्धांचे गुण हे असं प्रदर्शित होत आहेत, बरोबर, हे असं रिफ्लेक्ट होत आहे, असं ते पूर्ण काया, असं ते पूर्ण वर्ण, अशा प्रकारे सगळं हे चमत्कार करत करत बुद्ध आता हे नगरामध्ये प्रवेश करतायत. मग बुद्धांनी याच्या आधी कधी कधी अंगातनं अशी रश्मी काढलेले आहेत, प्रकाश काढलेले आहेत, तर याचं एका ठिकाणी वर्णन येतं. कसं, पहिल्यांदा समजा की एका वेळेस जेव्हा अंगुलीमालाला बुद्धांनी 30 योजन लांब वरूनच स्वतःचा अंगातला प्रकाश दाखवला, तो एक प्रसंग या ठिकाणी आहे, बरोबर. आणि जेव्हा भगवंत पहिल्यांदा कपिल वस्तूमध्ये प्रवेश करत होते तेव्हा बुद्धांनी असा प्रकारचा चमत्कार केला किंवा अंगातनं प्रकाश काढला अशा प्रकारे. आणि तेव्हाच आणि आता ह्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं अंगातनं बुद्धांच्या असे हे रश्मी निघतायत. ठीक आहे. आणि हे सगळं बघून सगळे प्रसन्न होत आहेत, सगळे साधुकार देत आहेत, सगळे वावा करतायत. आणि त्या गर्दीमध्ये ना हा सुमन सुद्धा आहे. सुमन बघतोय, सुमन इतका प्रसन्न होऊन बुद्धांचं रत्न घियंग सदिसंग की असं सुवर्णासारखं जे बुद्धांचं पूर्ण काया होती, पूर्ण वर्ण होतं, तो बघत तो खूप प्रसन्न झालाय. अत्तभावंग दिसवा. आणि त्याला माहिती काय दिसतं आता, त्याला असं दिसतंय 32 महापुरुष लक्षण असित अन्यू व्यंजन शरीर सभोग. आता त्याच्या श्रद्धेमुळे म्हणा किंवा बुद्धांच्या चमत्कारामुळे त्याला आता बुद्धांचे 32 महापुरुष लक्षण आणि जे 80 अनुव्यंजन आहेत ते सगळे तो बघू शकतोय. आणि ते बघून त्याच्या मनामध्ये आता श्रद्धा उत्पन्न होते. मित्रांनो, सगळ्यांना बुद्धांचे 32 महापुरुष लक्षण आणि जे 80 प्रकारचे जे अनुव्यंजने समजा जे अंगावरचे चिन्ह आहेत ते सगळ्यांना दिसलेले नाहीये, फक्त ठराविक लोकच ते बघू शकलेले आहेत. मित्रांनो, 32 प्रकारचे महापुरुष लक्षण. ठीक आहे. आता ते बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये खूप श्रद्धा उत्पन्न होते, तो खूप सुखी होतोय, मनातल्या मनात त्याच्या मनामध्ये प्रीती उत्पन्न होतोय. आणि तेव्हा तो विचार करतो, किंग नुखो सत्थुंग अधिकारं करो मे, का नाही मी बुद्धांचा सत्कार करू, का नाही मी बुद्धांना वंदन करू. ठीक आहे. की हे जे इमेही पुप्पेही भगवंतं पूजे सामी, की ह्या पुष्पांनी ह्या फुलांनी मी आता बुद्धांची पूजा करू. ठीक आहे. मग असा विचार करत असताना तो आता विचार करतो की बाबा मी तर रोज राजासाठी फुलं घेऊन जातो, पण आज जर मी राजाला हे फुलं नाही दिले तर आता काय करेल राजा, मला बंधापेय, मला तो म्हणजे की तो बंदी करेल, बरोबर. नंतर घातापेय, माझा घात करू शकतो, मला मारू शकतो, मला ह्या नगरातून काढून देऊ शकतो. मग मी काय करू. मग तू असं विचार करतो की काही हो आज मी बुद्धांना हे फुलं दान देणार आहे, ह्या फुलांनी आज मी बुद्धांची पूजा करणार आहे. मग राजा मला माझा घात करो किंवा मला बंदी बनवो किंवा मला ह्या घरापासून मला ह्या राज्यातून काढून टाको, वेगळे 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 असं विचार करतो. आणि पुढे अजून असं विचार करतो की मह्यं ददमानोपी इमस्मिंग अत्तभावे जीवितं मत्तं धनं ददेय, की मी जेव्हा हे राजाला देतो ना तर राजा फक्त मला माझं हे जीवन व्यतीत करण्यासाठीची जी रक्कम असते फक्त तेवढंच देतोय. पण नीट बघा, ही लाईन खूप महत्वाची आहे, तुम्हाला मला घेण्यासारखी खूप आहे, बरोबर. पण जर मी बुद्धांना आज हे फुलं दान दिले ना किंवा ह्या फुलांनी आज मी बुद्धांची पूजा केली ना मित्रांनो, तर अनेकासु कप्पकोटीसु अलंघिताय चैव सुखायाच, की मी जर आज बुद्धांना या फुलांनी पूजा वंदना केले मित्रांनो, तो अनेक कल्पांपर्यंत मला दीर्घरत्तींपर्यंत मला सुख मिळणार आहे, बरोबर. कुठलं सुख आहे समजा ते, बरोबर. मी एक तर सुखामध्ये उत्पन्न होईल किंवा निब्बान सुख मिळेल अशा प्रकारे. मग अशा प्रकारे विचार करत असताना आता सुमन माळेला वाटतं की त्याने आता बुद्धांना अशा प्रकारे आता त्याने बुद्धांची वंदना केली पाहिजे. मग याव मे प्रसन्न चित्तं न पती कूटती, की बघा कधी कधी आपल्याला असं होतं की आता एक चांगला विचार मनामध्ये आलाय
आणि थोड्या वेळाने असं वाटायला लागतं जाऊ दे नको करू किंवा नंतर करू, नंतर बघू, नंतर कधीतरी. मग माझा असा मनातला भाव नको चालला जाऊ म्हणून मी आत्ताच जाऊन मी बुद्धांना दान देतो असा विचार करत तो लगेच जातो. बघा, हट्ट तुठ्ठो उदग्ग उदग्गो, की एकदम प्रसन्न चित्ताने एकदम जॉयफुल तो बुद्धांकडे जातो आणि बुद्धांना तो वंदन करतो किंवा बुद्धांना ते फुलं देतो. कशी देतो आता हा प्रसंग बघा. एकच प्रसंग पूर्ण पूर्ण त्रिपिटकामध्ये कदाचित आपल्याला असा प्रसंग सापडतो. कसा? कथं पठमंग ताव द्वेव पुप्पा मुठ्ठियो तथा गतस्य उपरी किफी. बघा मी थोडंसं आता मराठीत सांगतो. कसं? ह्या एक मुठ अशा दोघी मुठांनी तो फुलं घेतो आणि बुद्धांच्या अंगावरती फेकतो. बरोबर असं फेकतो. मग त्या उपरी मथ्यके वितानंग हुत्वा अठ्ठसू, आणि ते बुद्धांच्या अशा मथकाला लागून म्हणजे आपल्या डोक्याला लागून अशा प्रकारे मागे जातात. आणि ते कसे दिसतात? की ते वितानंग, की ते चंद्रासारखे दिसायला लागतात. ठीक आहे. नंतर अपरा द्वे मुठ्ठियो क्षिपिता दक्षिण हत्त पसेनेन माला पठ्ठचनेन. मग परत एकदा फेकतो तर ते बुद्धांच्या दक्षिण हात म्हणजे राईट हाताकडे लागतो. बरोबर. मग इथे अशी एक चादर बनते, फुलांची चादर बनते. मग परत अजून फेकतो, मग तो पाठीवरती लागते, परत एक फुलांची चादर बनते. परत फेकतो तर परत बुद्धांच्या वाम हात म्हणजे लेफ्ट हातावरती लागतो, परत एक चादर बनतो. अशा प्रकारे 4 वेळेस म्हणजे 8 वेळेस तो असं फुलं बुद्धांच्या अंगावरती फेकतो. आणि तो चमत्कार आता मित्रांनो असा होतो की बुद्धांच्या अंगाला चिटकून असे सगळे फुलं लागलेले आहेत. आणि जसं काय एक बुद्धांसमोर एक पूर्ण पंख पसरलेल्यासारखा पक्षी असतो किंवा एखाद्या भिंतीसारखे सगळे फुलं एकमेकांना चिटकून असा बुद्धांच्या सोबत आहे. ठीक आहे. आणि हे फुलांमधून आता पुढे येईलच. ठीक आहे. अशा प्रकारची एक पूर्ण फुलांची चादर या ठिकाणी निर्माण झालेली. हो, तुम्ही जर पहिल्यांदा ऐकत असाल तर हो, ही पहिल्यांदाच आणि शेवटीच आपल्याला अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी सापडतं. पुढे मग कसं दिसतंय ते? खूप सुंदर दिसतंय, चमकतंय, पूर्ण फुलांनी भरलेलं आहे. नंतर भगवा रजत पत्त परिपिक्कू, की तसं चांदीची एखादी लेअरच आहे अशा प्रकारे बुद्ध दिसतायत. मग आता हे जे फुलं आहेत ना, आता हे तर जिवंत नाही म्हणजे त्याला तोडलेले समजा. बरोबर. पण ते फुलं आता असे वागू लागले जसं काही ते जिवंतच आहेत. त्यांच्यामध्ये जसं चित्त आलेलं आहे किंवा ते सजीव आहे अशा प्रकारे ते बिहेव करायला लागले. बुद्ध जसं पुढे पुढे जात आहेत, बुद्धांच्या सोबत सोबत ती पूर्ण एक फुलांची चादर सुद्धा बुद्धांच्या पुढे पुढे जात आहेत. नंतर इतका प्रकाश बुद्धांच्या अंगातून एक प्रकाश निघतोय, त्या फुलांमधनं प्रकाश निघतोय. कसा? सतसहस विज्जुलता, की त्या फुलांमधनं आहे ना हजारो प्रकारचे असं वीज उत्पन्न होत आहेत. बरोबर. असं लाइटिंग उत्पन्न होते. ते बुद्धांच्या पुढे मागे बुद्धांची पदक्षिणा करत 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 तसं लाइटनिंग तुम्हाला सगळ्या लोकांना दिसतंय. सगळे लोक त्या ठिकाणी बघतायत. बरोबर. मग अजून चांगल्या प्रकारे वर्णन आहे की अशा प्रकारे ते लाइटनिंग म्हणा, तो प्रकाश म्हणा, बुद्धांचं रूप दाखवते. आणि हे आता बघत बघत सगळे लोक पूर्ण त्या ठिकाणी येऊन बुद्धांना बघायला लागलेत. कसं बघायला लागले? अंतो नगरे नवकोटिया, की नगरामध्ये असलेले 9 करोड लोक आणि नगराबाहेर असलेले 9 करोड जनता, अशी 18 जनता, सगळे मनुष्य म्हणा, सगळे स्त्रिया म्हणा, त्या ठिकाणी बुद्धांची वंदना करायला आलेत, बुद्धांना बघायला आलेत. कसे आलेले? की भिक्खं गहेत्वा अनिक्खमंतो, की त्यांनी बुद्धांना दान देण्यासाठी काही सोबत आणलं नाहीये असं नाही आलेत, म्हणजे काहीतरी घेऊन आलेच आहे बुद्धांची वंदना करायला. इतका मोठा महाप्रसंग की बुद्धांना 18 करोड लोक जर एका वेळेस बघत असेल मित्रांनो त्यावेळेस. ठीक आहे. बघा त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला त्रिपिटकामध्ये असं वर्णन येतं की त्यावेळेस तिकडच्या राज्यांची म्हणा, नगरांची लोकसंख्या बरीच होती, करोडोंमध्ये होती अशा प्रकारे. ठीक आहे. साहजिक आहे, तो बुद्धांचा काळ आहे. खूप पवित्र आणि कुशलकर्म असलेल्या लोकांचा त्यावेळेस जन्म झालेला असेल. बुद्धांच्या जे समकालीन असतील त्यांचं पुण्य किती असेल. बरोबर. आज आपण बुद्धांच्या 2600 वर्षानंतर जन्म घेतोय, आपलं पुण्य त्या मानाने बरंच कमी आहे. आता मग सगळे लोक त्या ठिकाणी येऊ लागले, बुद्धांची वंदना करू लागले, बुद्धांचाच पूर्ण चमत्कार बघू लागले. आणि कसं एक शब्द येतोय चेल उखेप सहसाने. चेल म्हणजे काय? जे उपकरण समजा लोक घेतात अंगावरती, खांद्यावरती. तर आता लोकांचा हर्ष उल्हास करायचा प्रकार आहे की लोक ओरडतील किंवा टाळ्या वाजवतील तेव्हा अंगावरचं उपकरण काढून असं आकाशामध्ये फेकायचे. तर हजारो उपकरण अशा प्रकारे आकाशामध्ये फेकले गेले आणि लोक आनंदामध्ये आहेत, हर्ष उल्हासामध्ये. बरोबर. खूप प्रसन्न आहे. अशा प्रकारचा पूर्ण हा प्रसंग आहे. आणि असाच प्रसंग करत करत बुद्ध आता नगरामध्ये म्हणजे प्रवेश करतायत समजा. आणि हा मालाकार जो आहे आपला सुमन खूप प्रसन्न होऊन त्याच्या पूर्ण शरीरामध्ये 5 प्रकारच्या प्रीती उत्पन्न होऊन तो खूप सुखी आहे, खूप समाधानी आहे. आता होतं असं,
हा सुमन पूर्ण श्रद्धेमध्ये, समजा खूप चांगल्या पद्धतीने आता तो एकदम श्रद्धेमध्ये आहे आणि तसं करत करत तो आता त्याच्या घरी पोहोचला. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे, आपला लाईफ पार्टनर कसा असला पाहिजे. आपण धार्मिक आहोत तर तो सुद्धा धार्मिक असला पाहिजे. आता थोडंसं कठीण होऊन जाईल. त्याचं या ठिकाणी आता थोडंसं कठीण प्रसंग समजा तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतो, बरोबर. म्हणून धार्मिक लोकांची संगत असणं पण खूप पुण्याची गोष्ट आहे. जर सगळे धार्मिक असेल तर साधुकार आहे, सगळे शिलवान असतील तर खरंच साधुकार आहे. हा सुमन आता घरी गेला आणि त्याच्या त्या पूर्ण त्या कटोरीमध्ये, म्हणजे ती मोठी घागर असेल समजा काहीतरी फुलांचं, त्याच्यामध्ये एक पण फुल नव्हता. त्याची बायको म्हणते, कहंग पप्पा आणि अरे सगळे फुलं कुठे गेलेत. तो सांगतो, मी तर बुद्धांना वंदन केलं, सत्ता मे पूजतो, मी तर बुद्धांना वंदन केलं. मग रय्यो दानी किंग करीसी. त्याची बायको विचारते, अरे तू राजाला दिलं नाही का. मग आता इथे खूप मोठा प्रसंग, मी थोडक्यात सांगतो कसा. त्याची बायको म्हणते, अरे म्हणजे मूर्ख माणसा, की बाबा तू बुद्धांना देऊन टाकलं, ते तू राजाला नाही दिलं. आणि जर राजाला राग आला तर राजा आपल्याला या घरातून काढून टाकेल, या राज्यातून काढून टाकेल, आपल्याला तो बंदी बनवेल किंवा किंवा ठार सुद्धा मारेल. अशा प्रकारचा ती थोडं आता बडबड करायला लागते रागारागामध्ये. आणि तिला आहे ना मनातल्या मनामध्ये असे विचार येतात की बाबा हात गेला आता, बरोबर. पण याच्या ह्या कामामध्ये मी सहभागी नाहीये, म्हणून मी जाऊन आता लगेच राजाला सांगते. म्हणून ती राजाकडे धाव घेते, राजाकडे जाते आणि राजाला सांगते, राजा राजा, मी थोडक्यात सांगतोय, बाकी ते वर्णन आहे कसं, की माझा नवरा रोज तुम्हाला अशा प्रकारे फुलं आणून देत असे, पण आज त्याने तुम्हाला फुलं आणून नाही दिले. आज त्याने ते फुलं बुद्धांना दिले, त्याने त्या फुलाने बुद्धांची वंदना केली आहेत. आता हे किती वाईट आहे किती चांगले मला नाही माहित, ठीक आहे. पण आता जर याचं जे काही फळं असेल ना, जे काही शिक्षा असेल ना, ते तुम्ही माझ्या नवऱ्याला द्या, कारण की मी आता त्याला सोडून आलेली आहे, त्याचा माझा काही संबंध नाहीये. अशा प्रकारे ती भीतीच्या पोटी त्या सुमनला सोडून राजाकडे जाते, सगळं सांगते की बाबा याच्या ह्या कामामध्ये आता मी सहभागी नाहीये, ठीक आहे. जी काही शिक्षा तुम्ही द्याल ना ती सुमनला द्या. पण राजा कोण आहे, राजा बिंबिसार आहे. हा तर बुद्धांच्या पहिल्या भेटीमध्येच हा राजा स्वतः पन्न झालेला आहे. आणि हा काय विचार करतोय, अंध बालताय, की राजा आता विचार करतो कसं, की अहो अयंग इथी अंध बाला, अरे ही तर मूर्ख स्त्री आहे, बरोबर. मग असं विचार करतो, अरे मला दिलं नाही ती म्हणजे गोष्ट वेगळी समजा, पण याने आता बुद्धांना दिलंय, किती मोठं काम केलंय, किती साधुकार काम केलंय. मग राजा मनातल्या मनात विचार करतो की ठीक आहे आपण हे बघूया आणि इला वेळेनुसार मी थोडी वेगळी शिक्षा देईल, असं विचार करत आता राजा बुद्धांकडे जातो बुद्धांची वंदना करायला. आणि तेव्हा बुद्ध आता राजाचं चित्ताची चेतना ओळखून आता बुद्ध सुद्धा आता राजाच्या राजवाड्याकडे यायला निघालं, ठीक आहे. तसंच पूर्ण पूर्ण ती आपल्या फुलांची चादर आहेत, पूर्ण असं प्रकाशित आहे वगैरे वगैरे, तसंच रूप घेऊन आता बुद्ध येतात. खूप मोठा संघ आहे आणि बुद्धांना बघत बघत अनेक प्रकारचे लोक, सगळे लोक सुद्धा आता या राजवाड्याकडे येतात. मग बुद्ध येतात तेव्हा बुद्ध येतात, राजा त्यांना वेलकम करतो, त्यांच्या हातातलं आपलं पात्र वगैरे घेतो आणि त्यांना राजवाड्यामध्ये आतमध्ये घेऊन जाण्याचा विचार करत असताना बुद्ध इशारा करतात किंवा सांगतात की बाबा जे राज अंगण आहे जिथे बरेच लोक बसू शकतात तिथे बसण्याची व्यवस्था करा. त्या ठिकाणी सगळे बसतात. का बसतात, कारण की राज अंगणामध्ये बसले म्हणून इतर लोक सुद्धा जे राजवाड्यामध्ये येऊ नाही शकत ते बुद्धांचं दर्शन घेऊ शकतात, म्हणून आता सगळे बाहेर बसलेत. त्या ठिकाणी बुद्धांना खूप चांगल्या प्रकारे भोजन दिलं जातं, खूप चांगल्या प्रकारे बुद्धांची वंदना होते. आणि सगळ्या लोकांनी ना जे सुमनमाळीने श्रद्धेपूर्वक बुद्धांची फुलं वाहिलेली आहे आणि ते फुलांची चादर लोकांनी बघावं, सुमन मालाकारची जी गुण आहेत बरोबर त्याचं पुण्यकर्म लोकांना दिसावं, म्हणून बुद्ध त्या ठिकाणी बाहेर बसले की सगळ्या लोकांना ते दिसावं. अशा प्रकारे विचार ठेवून, असा भाव ठेवून त्या ठिकाणी भगवंतांनी आणि संघाने भोजन वगैरे घेतलं आणि ते झाल्यानंतर परत तसंच आपल्या विहाराकडे निघाले. बुद्ध गेल्यानंतर आता राजा सुमनला बोलावून घेतो आणि सुमनला विचारतो, काय विचारतो राजा, मम आहरित पुप्पेही किंतिं कत्वा सत्थारंग पूजेसिती, की माझ्यासाठी आणलेल्या फुलांनी तू आज बुद्धांची वंदना केली का, राजा विचारतो. लगेच मालाकार आपला सुमन म्हणतो की राजा मग घाते तू वा रठतो वा पब्बा जेतू तू जीवितं परिच्छ जित्वा पूजे सिंग देवाती आहा, की राजा तुम्ही मला मारा झोळा, तुम्ही मला ह्या पूर्ण आपल्या राज्यातून काढून टाका, काही करा, पण तरी मी आता बुद्धांची पूजा वंदना केलेली आहे, बरोबर. असं मग आता राजा खुश होतो, प्रसन्न होतो की तू किती छान काम केलेत,
कारण की राजालाही तो पूर्ण प्रसंग दिसला, त्याचे गुण दिसले, इतका मोठा चमत्कार दिसला आणि सुमनने हे केलंय म्हणून अजून साधुकार, राजा साधुकार देतो आणि म्हणतो त्वंग महापुरुष नामो, अरे तू खूप छान काम केलंय, राजा साधुकार देतो. मग आता सुमन बिचारा रोज राजाला फुलं देऊन फक्त 8 कहापण किंवा ते 8 त्याला कहापण भेटत असे, बरोबर, साधारण काही रक्कम. आणि त्याच्या त्या रकमेचा त्याने आज विचार नाही केला किंवा राजा मला काहीतरी शिक्षा देईल असा सुद्धा त्याने विचार नाही केला आणि त्याने श्रद्धेपोटी बुद्धांची वंदना केली. कसं मग राजा इतका प्रसन्न होऊन राजा काय करतो, अट्टहत्तीच असेच दासेच दासियोच महाप्रसादानाचे वगैरे वगैरे अठ्ठ कहापण सहसानीच राजकुल तो निहरित्वा सब आलांकर पटी मंडिता अठ्ठ नारियोच अठ्ठ गाम वरे चाती इदं सब्बठकं नामं दानंग दासी. राजाने प्रसन्न होऊन त्याला 8 हाती, 8 घोडे, 8 दास, 8 दासे, महाप्रसादन म्हणजे 8 प्रकारचे आपले रत्न किंवा दागिने दिलेत. त्याचबरोबर 8,000 कहापण, त्याला फक्त 8 भेटायचे तर ते 1000 पटीने करून 8 कहापण दिले. त्याचबरोबर चांगल्या कुळामध्ये जन्मलेल्या अशा सुंदर नारी आणि 8 गामवरे, 8 गावं की ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं समजा, बरोबर, असे 8 गावं राजाने आता ह्या सुमन माळ्याला दिले. बघा किती पुण्याची गोष्ट आहे, किती साधुकार आहे. राजाने प्रसन्न होऊन इतकं मोठं बक्षीस आता सुमन माळीला दिलं. मग होतं असं, आता म्हणते आनंदात विहारामध्ये आहेत आणि ते चिंता करतायत की काय, म्हणजे चिंता म्हणजे विचार करतायत, अरे काय इतका मोठा प्रसंग आहे आज पूर्ण नगरामध्ये, सकाळपासून इतका मोठा सिंहनाद चालू आहे, इतका मोठा लोकांचा आवाज चालू आहे, लोक त्यांची उपरण आकाशामध्ये फेकून फेकून आनंद करतायत, काय कारण आहे. कोण खो माला कारस विपाको, जाऊन बुद्धांकडे जातात, बुद्धांना विचारतात की म्हणते आज सुमन माळीने तुम्हाला अशा प्रकारे तुमची समजा की पूजा वंदना केली आणि इतका मोठा प्रसंग घडला, काय बरं, काय असं कारण आहे, काय इतकं महत्वाचं होतं. पण ते आनंद आता बुद्धांना विचारतात आणि बुद्ध सांगतात अथनंग सत्ताह आनंद इमिना माला कारेन अपमत्तं कम्मं कथंती, की हा सुमनने ना काही छोटंसं काम नाही केलंय, त्याने फक्त बुद्धांना फुलं वाहून पूजा वंदना नाही केली आहे, तर त्याने काय केलं माहिती आहे, सल्लखेसी काय, अहंगी मह्यंग जीवितं परिच्छ जिद्वा पूजंग कासी, त्याने त्याच्या जीवावरती येऊन त्याने माझी पूजा वंदना केली. सांगायचा अर्थ असा की त्याने कुठलाच विचार केला नाही, तो अशा विचारांमध्ये होता की जरी राजा माझा जीव घेईल ना तरी मला काही फरक पडणार नाही, पण आज मी बुद्धांची वंदना करेल. का करेल, अरे राजा तर मला फक्त माझं जीवन जगण्यासाठी लागणारे जे पैसे समजा तेवढे देतोय, पण आज मी बुद्धांची वंदना केली ना तर ते मला अनेक कल्पांपर्यंत मला हे सुखदायी आहे, माझ्या हितकारी आहे. या हेतूने त्याने बुद्धांची वंदना केली, फुलांनी वंदना केली. बुद्धांना भोजन दान पण दिलं नाहीये, चिवर दान पण दिलं नाहीये, फक्त बुद्धांची वंदना केली मित्रांनो फुलांनी. ठीक आहे, याच्यावरती आपण येऊ. आणि म्हणून ते की त्याने असा विचार पण नाही केला की बाबा राजा समजा क्रोधित होऊन त्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो, पण राजा सुद्धा आता हा धार्मिक राजा आहे, स्वतः पत्ती राजा आहे, ठीक आहे, ते तर कधी होणार नव्हतं, पण त्याने असा विचार केला की आज माझा जीव गेला तरी चालेल, पण आज मी हे कुशलकर्म करणारच आहे. या हेतूने त्याने बुद्धांची वंदना केली, बुद्धांना ते फुलं वाहिले आणि हे म्हणूनच हे त्याचं खूपच मोठं कुशलकर्म झालं मित्रांनो. आता एवढं सांगितल्यानंतर आता भगवंत काय सांगतात बघा, खूप महत्वाचं आहे. कसा, कप्पानं सतसहसां दुर्गतिं न गमिष्यति, की हा जो सुमन आहे ना ह्या पुण्याच्या कर्माने बघा काय होणार आहे, कल्पाकल्पान सतसहस्र म्हणजे 1,00,000 कल्पांपर्यंत आहे ना हा दुर्गतीमध्ये जाणार नाही, दुर्गतीमध्ये म्हणजे मनुष्यांच्या खाली जाणार नाही. मग ठत्वा देव मनुष्येसु, फक्त देव आणि फक्त मनुष्य आणि देवतांमध्येच जन्म घेत राही. फलं एतस्य कम्मुना, या कर्माच्या फलस्वरूपे हा फक्त मनुष्यांमध्ये आणि देवतांमध्ये जन्म घेणार आहे, खाली जाणार नाहीये, दुर्गतीमध्ये जाणार नाहीये. आणि नंतर पच्छेक संबुद्धो सुमनो नाम भविष्यति, नंतर सुमन नावाने पच्चेक बुद्ध होणार आहेत. साधू 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 साधुकार द्या, किती मोठं पुण्य आहे मित्रांनो. आणि त्या व्यक्तीने काय केलं सांगा, फक्त कुठलाही विचार न करता बुद्धांची फुलांनी पूजा वंदना केली.
बस एवढंच पुण्य केलं. ठीक आहे. बुद्धांमध्ये श्रद्धा उत्पन्न करून बुद्धांना फुलं वाहिली, कुठलाही विचार न करता, जीवाचाही विचार नाही केला समजा. बरोबर. ऑब्व्हियसली आधीचं पुण्यकर्म पण असेल, पण ह्या पुण्यकर्माने बुद्धांची अशा प्रकारे वंदना केली की फळ बघा 1,00,000 कल्पांपर्यंत फक्त मनुष्य देवतांमध्येच जन्म घेईल आणि त्याच्यानंतर पच्चेक बुद्ध म्हणून परत जन्माला येईल आणि पच्चेक बुद्ध बनते. साधुकार आहे. किती पुण्य आहे मित्रांनो, किती पुण्य आहे. ठीक आहे. मग परत आता गंधकुटीमध्ये जेव्हा बुद्धांच्या कुटीच्या बाहेरच अशा प्रकारे परत भिक्षू संघ अशाच प्रकारे गप्पा मारत असतात समजा, किंवा डिस्कस करत असतात. अरे आज तर खूपच आश्चर्य, खूपच छान काम केलेलं आहे आज मालाकार आपल्या सुमन यांनी. वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी भिक्षू संघ चर्चा करत असतात. मग तेव्हा बुद्ध येतात आणि बुद्ध ह्याच गोष्टीला पुढे सांगत अजून एक गाथा सांगतात. तंच कम्मं कतं साधू यं कत्वा न अनुतप्पती यस्त पतितो सुमनो विपाकं पटिसेवती. बघा की कम्मत असेच केलं पाहिजे ज्याचा तुम्हाला न अनुतप्पती, ज्याचा तुम्हाला पश्चाताप नाही झाला पाहिजे मित्रांनो. बरोबर. असे कर्म केलं पाहिजे की ज्यांचा विपाक यस्त पतितो विपाकं, की ज्याचा जो विपाक मिळेल ना, जो विपाक प्राप्त होईल ना, तो सुमनो असलं पाहिजे. म्हणजे मनाला प्रसन्न करणारा असला पाहिजे, मनाला आनंद देणारा असला पाहिजे. अशाच प्रकारचे कर्म केलं पाहिजे. थोडक्यात अकुशल कर्म करू आपण कायावाच्या मनाद्वारे, त्याचे विपाक हे पश्चाताप देणारेच असतील. राग मोह द्वेष. बरोबर. आणि याच्या विरुद्ध आपण अलोभ अदोष अमोहामध्ये असू. जसं प्रकारचे कुशल कर्म करू, बरोबर, कुशल चित्ताने कुशल कर्म करू, नक्कीच याचे विपाक मनाला आनंद देणारे असतील, प्रीती देणारे असतील, सुख देणारे असतील. अशा प्रकारे आपल्याला या धम्मपद अट्टकथामध्ये या ठिकाणी मित्रांनो माहिती मिळते. आता या ठिकाणी सुमन यांनी बुद्धांना बघून बुद्धांना 8 वेळेस फुलं वाहिली. ठीक आहे. आणि बुद्धांना वंदना केली. ठीक आहे. आता बुद्ध साक्षात तिथे होते म्हणून आजच्या काळामध्ये का आपण फक्त मूर्ती पूजा करतोय का, याच्यावरती आपण थोडं डिस्कस करूया. आणि इतर लोक आपल्याला नावं असं ठेवतात की बाबा हे तर फक्त बुद्धच म्हटले की माझी पूजा करू नका, मूर्ती पूजा करू नका. आणि हेच लोक जिथे बघा तिथे बुद्धांच्या मूर्त्या बनवू लागलेत आणि मूर्ती पूजा करू लागले. असं बरेच सोशल मीडियावरती तुम्हाला काही रील्स सुद्धा दिसतील किंवा व्हिडिओज दिसतील. मग आता हा प्रश्न आपण स्वतःला विचारू की खरंच आपण असं काही करत आहोत का. बरोबर. आपण बुद्धांना वंदन करतोय की बुद्धांच्या मूर्तीला वंदन करतोय. पहिला प्रश्न असा, बुद्धांना वंदन करतोय की बुद्धांच्या मूर्तीला वंदन करतोय. मित्रांनो, जर फक्त बुद्धांच्या मूर्तीला आपण फुलं वगैरे वाहत असू, रोज अगरबत्ती मेणबत्ती लावत असू, मग काय फायदा जर तुम्हाला बुद्धांचे गुणच माहिती नसतील तर. बरोबर. आपण व्यक्तीला पूजत नाहीये मित्रांनो, आपण व्यक्तीच्या गुणांना पूजतोय, जे आपण बुद्ध गुणामध्ये म्हणतो. बरोबर. नंतर कधीतरी अजून चांगल्या पद्धतीने आपण बुद्ध गुण बघूया मित्रांनो. बरोबर. सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवाती, देवतांचे आणि मनुष्यांचे जे शास्त्र आहेत असे भगवान बुद्ध, आपण यांची वंदना करतोय. अरहंग आहे, अशा प्रकारचे बुद्ध आहेत, त्यांच्या गुणांना आपण आठवून त्यांची वंदना करतोय मित्रांनो. बरोबर. मग आपण फक्त मूर्तीपूजा करतोय का, हा सुद्धा विचार केला पाहिजे. मूर्तीपूजा केली तर ती कर्मकांड होऊन जाईल. आपण बुद्धांच्या गुणांना वंदन करतोय, धम्माच्या गुणांना वंदन करतोय, संघाच्या गुणांना वंदन करतोय, कुठलाही व्यक्ती विशेषला नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर एका संप्रदायातून आलो आणि दुसऱ्या संप्रदायामध्ये आलो, जिथे मूर्तीपूजा आधी करतच होतो तशीच मूर्तीपूजा आता आपण करायला लागलोय का, असा विचार केला पाहिजे. जर असं करत असाल तर चुकीचं आणि कर्मकांड आहे. मग बरोबर काय, अरे बुद्ध गुण बघा, बुद्ध गुण वाचा, बुद्ध गुण समजून घ्या, ते बुद्धांचे गुण आहे आणि त्या गुणांना, बरोबर, त्या गुणांना आपण वंदन करतोय मित्रांनो. आणि एक बुद्ध नाही, आतापर्यंत झालेले अनेक बुद्ध आणि होणारे बुद्ध, या सगळ्यांना आपण वंदना करणार आहोत मित्रांनो. अशा प्रकारे. ठीक आहे. आणि ते सुमनने केलं, काय केलं, बुद्धांच्या गुणांना, बुद्धांना बघून बुद्धांच्या गुणांना वंदन केलंय आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा आता सुगती प्राप्त होणार आहे. साधुकार आहे. बरोबर मित्रांनो. आता आपण काय करतोय, कर्मकांडामध्ये जायचं नाहीये. आपण बुद्धांची वंदना काय करतो हे समजलं पाहिजे, की बुद्धांच्या गुणांना आपण वंदन करतोय, की बाबा हे गुण तर आपल्यामध्ये येणं कठीण आहे समजा, पण आपण ह्या गुणांमधून प्रेरित होऊन धम्माच्या मार्गावरती चालू,
शील समाधी पय्येचा आपण अभ्यास करू. बरोबर. मग परत अरे रोज आता पंचशील का घ्यायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. मग आता उपवासाला लोक अष्टशील घेतात का? कर्मकांड म्हणून. जसं लोक आधी सोमवार मंगळवार काय किती वार करत असतील तसं करायचंय का? नाही, ते कर्मकांड झाले. आपण शिलाचं पालन का करतोय, आपण अष्टशील का करतो, एक एक शील का सांभाळून असा अभ्यास करतोय ना, हे माहिती असलं पाहिजे, नाहीतर कर्मकांड बनेल. ठीक आहे. याच्यावरती आपण खूप चर्चा करणार आहोत. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा, विचारा. आपण याच्यावरती अजून डिस्कस करूया. शिलांना समजून घेऊ का. शील स्ट्रॉंग असेल ना, शील जर तुमचं चांगलं झालं ना, तरच आपण समाधीचा अभ्यास करू शकतो. म्हणजे आनापान आहे, इतर ध्यान साधना आहे. आणि जेव्हा आनापान वगैरे जमायला लागेल मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पय्येचा अभ्यास करूया, विपश्चनेचा अभ्यास करूया का. तोच मुक्तीचा मार्ग आहे, तोच तुम्हाला निब्बाणापर्यंत घेऊन जाईल. ठीक आहे. आणि जे आपण जसं कुशल कर्म करतोय, समजा अशा प्रकारे धम्म ऐकतोय किंवा धम्म सांगतोय ना, हे आपली श्रद्धा वाढवते आणि कुशल कर्म वाढवतात. याने आपलं शील स्ट्रॉंग होईल, मग समाधी आणि मग पय्या आणि मग प्रज्ञा. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला मला निब्बाणाची अपेक्षा आहे तर असंच प्रकारे करावं लागेल. आणि बोधिसत्वाने इतकी मेहनत घेऊन बाबासाहेबांनी आपल्याला इतका छान धम्म दिलाय. मग हा धम्म पालन करण्यासाठी इतका प्रमाद कशाला, इतका आळस कशाला. बरोबर. हळूहळू आपण सुरू करूया, धम्माला समजून घेऊया. कर्मकांडापासून दूर जायचंय. आता उद्यापासून किंवा जेव्हा पण तुम्ही आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर बुद्धांची वंदना कराल, तर बुद्धांच्या मूर्ती तर एक निमित्त आहे. बुद्धांची मूर्ती एक रूप आहे, निमित्त आहे. आपण बुद्धांच्या गुणांना आठवायचं. असं डोळ्यासमोर बुद्ध रूप आलं पाहिजे की हो. कधी मनामध्ये इच्छा असेल तर असा पण विचार करा की बाबा मला बुद्धांना बघायचंय. संकल्प करतील तेव्हाच ते पूर्ण होतील ना, असा सुद्धा विचार करू शकतात. ठीक आहे. अरहंतांना बघायचंय, आर्य श्रावक संघाला बघायचंय, असा सुद्धा विचार करू शकतात मित्रांनो. बरोबर. त्यांच्या गुणांना आठवून असं बुद्ध गुण इति पिसो भगवा अरहंग बोलत असताना अंगावरती काटे आले पाहिजे. इतकं बुद्धांचे गुण आहे, पवित्र असे गुण आहे, इतके महान गुण आहेत. बरोबर. तसं आठवून त्याच्यापासून मोटिवेट व्हायचंय, प्रेरणा घ्यायची आणि धम्माच्या मार्गावर मित्रांनो चालायचं. बरोबर. अशाच प्रकारे आपल्याला, तुम्हाला, मला मित्रांनो मेहनत घ्यायची, आपल्यालाच करायचं आहे. तेव्हा जाऊनच धम्म टिकेल, तेव्हा जाऊनच अशा प्रकारे धम्माचं संगायन होईल. पुढच्या पिढीला आपण शुद्ध स्वरूपामध्ये धम्म सांगू, फक्त बोलून नाही, तर आपल्या आचरणामधून लोक धम्म बघतील, धम्म शिकतील. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपली ही धम्मपद अट्टकथा होती सुमन माळ्याची. ठीक आहे. आणि आपण एक कुशलकर्म किती लांबपर्यंत घेऊन जाऊ शकतं आणि कुशलकर्म देऊ शकतात हे आपण या ठिकाणी बघितलं. तुम्हाला ही धम्मपद अट्टकथा कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अजून काही सूचना असतील, फीडबॅक असेल ते सुद्धा सांगा. कुठल्या विषयांवरती आपण चर्चा करायची किंवा व्हिडिओ आणायचे ते सुद्धा सांगा. आणि जे काही श्रद्धासंपन्न उपासक उपासिका इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेले आहेत, मला बघू द्या कोण आहे ते श्रद्धावान लोक, कमेंटमध्ये अनुमोदन लिहा. ठीक आहे. पत्तीदान किंवा पत्तानुमोदन अशा प्रकारचे 2 कुशलकर्म आहे. 10 कुशलकर्मामध्ये फक्त, ठीक आहे, पत्तानुमोदन की फक्त साधुकार द्यायचा. साधुकार देऊन सुद्धा पुण्य मिळतं. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बऱ्याचदा कव्हर केले, पुढे पण आपण कव्हर करूया. साधू साधू लिहा, अनुमोदन लिहा. या पुण्यकर्माला अनुमोदन करा. या पुण्यकर्मामध्ये आपण सुद्धा सामील आहात. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आपण खूप चांगल्या प्रकारे आपण शिलाचा अभ्यास करूया, धम्माचा अभ्यास करूया. मित्रांनो, ज्यांना पाली शिकायचं असेल, 15 ऑगस्ट पासून पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होत आहे. दर शुक्रवारी ही बॅच असेल. आपण एक 5 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स डिझाईन केला आहे व्याकरणासाठी. ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्याकडे येऊन पाली व्याकरण शिकू शकतात ऑनलाईन पद्धतीने. ठीक आहे. त्याचप्रकारे आज आपण जी धम्मदेसना ऐकली, या धम्मदेसनेच्या प्रतापाने तुमचं माझं मंगल हो. आपले दान पारामी वाढो, शील पारामी वाढो. खूप चांगल्या प्रकारे आपण समत विपश्यनेचा अभ्यास करून, शील समाधी पय्येचा अभ्यास करून आपल्या पारामी पूर्ण करो, कुशल कर्म करो आणि निब्बाण सुख तुम्हाला मला प्राप्त हो. साधू साधू साधू. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. सगळ्या मनुष्यांनी, सगळ्या सत्वांनी, सगळ्या देवतांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा, आमचं रक्षण करावं. साधू 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 साधू.